आणि आता उर्वरित जिल्ह्यांच्या टॉप 9 बातम्या। गोंदियातील शिरपूर धरणाचे 7 दरवाजे 1 फुटाने उघडलेत। देवरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शिरपूर धरणात पाण्याची आवक वाढली। गोंदियामधील बरटोली जिल्हा परिषद शाळा पुराच्या पाण्याखाली, तर वर्ग खोल्यांमध्ये कमरे एवढं पाणी। शाळेतील साहित्य आणि पोषण आहाराचं नुकसान। कोल्हापुरातील वारणा नदीवरील कोडोली चिकुर्डे धबधबा बंधारा ओव्हरफ्लो झालाय आणि जोरदार पावसामुळे कोल्हापुरातील निसर्ग सौंदर्य बहरलेलं आहे। धाराशिव जिल्ह्यातील 8 प्रकल्प ओव्हरफ्लो। धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांचं पाणी टंचाईचं संकट दूर झालंय। पावसाअभावी मराठवाड्यातील अनेक धरणं अद्यापही कोरडी ठाक। मराठवाड्यातील अनेक नद्या कोरड्या। जायकवाडी धरणात फक्त 4% साठा आहे। जळगावच्या 40 गावांमध्ये 21 गावांना भर पावसाळ्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा। गिरणा धरणात देखील केवळ 11% जलसाठा। चिपळूणमधील परशुराम घाटामध्ये मुंबई गोवा महामार्गावर काँक्रीटच्या रस्त्याला तडे, तर रस्ता खचल्यानं महामार्गाची एक लेन वाहतुकीसाठी बंद। नांदेड जिल्ह्यातील 408 महसूल कर्मचारी 9 दिवसांपासून संपावर। कार्यालयात ओस असतानाही फॅन आणि लाईट सुरूच आहेत। संत निवृत्तीनाथांची पालखी परतीच्या मार्गावर। सोलापूरच्या माढ्यातील पिंपळनेर गावात मेंढपाळांचा गोल रिंगण सोहळा संपन्न।